फासा डायस पाहिलाय, किती ठिपके असतात? 6. 1 ते 6 त्या 6च असतात. 1 2 3 4 5 6 असे ठिपके असतात, बरोबर का? आता हा जर टाकला आपण, बरोबर, खेळताना लुडो खेळताना कशाला टाकला, काय पडेल सांगा बरं? किती पडतील? किती पडतील? नमुना अवकाश किती मिळतील? 6. एक तर 1 पडल, 2 पडल, 1 2 3 4 5 6 यांच्यापैकी काहीतरी पडल, बरोबर का? एक तर 1 पडल, 2 पडल, 3 4 5 6 पैकी 1 काहीतरी पडल. नमुना अवकाश किती मिळाला आपल्याला? 6 मिळाला. कधी? 1 फासा टाकला असता नमुना अवकाश मिळाला 6. मग त्याच्यावरचे प्रश्न बघा. या प्रश्न, 1 फासा टाकला असता 6 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? 1 फासा टाकला असता 6 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? बघा, 1 फासा टाकला असता नमुना अवकाश किती मिळतोय? 6. त्यापैकी 6 अंक किती वेळा आहे? एकदाच आहे. संभाव्यता झाली 1/6. संभाव्यता झाली याची 1/6. समजलं? पुढचा प्रश्न, 1 फासा टाकला असता 2 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? शॉर्ट मध्ये लिहा प्रश्न. 2 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? 1 फासा टाकला असता तर कॉमन होईल. किती? 1/6. 1 2 3 4 5 6 6 नमुना अवकाश, त्यापैकी 2 एकदाच येतोय म्हणजे 1/6. पुढचा, 1 फासा टाकला असता वरील पृष्ठावर 2 पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता किती? 2 पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता किती? सहा नमुना अवकाश, त्यापैकी 2 पेक्षा मोठा काय काय आहे? 3 4 5 6 किती अंक आहेत एकूण? 4 अंक 2 पेक्षा मोठे आहेत. 4 ला 6 ला कशाने बाद जाईल? 2 दुने 4 2 6. उत्तर आलं 2/3. समजलं? 2 पेक्षा मोठे अंक. 1 फासा टाकला असता, पुढचा प्रश्न, मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती? मूळ संख्या, त्यासाठी मूळ संख्या माहित पाहिजे आपल्याला. कोणत्या मूळ संख्या आहेत? 2 3 आणि 5. 6 पैकी किती मूळ संख्या यातल्या? 3. म्हणजे 3/6. 3 1 3 3 2 6 1/2. मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता 1/2. झालं? पुढचा, 1 फासा टाकला असता संयुक्त संख्या मिळण्याची संभाव्यता किती? संयुक्त संख्या, ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त, बरोबर? संयुक्त कोणकोणते आहे? 6 पैकी किती संयुक्त आहे? 6 ला भाग जातो 2. 4 आहे. अजून आहे का बघा बरं? त्या तर मूळ आहे 2 3 5 मूळ आहे आणि एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही, म्हणजे किती राहिल्या? 2च संख्या आहे फक्त संयुक्त संख्या. 2 1 2 2 6. संभाव्यता झाली त्याची 1/3. मूळ संख्या 2च आहे 1 ते 6 मध्ये, 4 आणि 6.
समसंख्या मिळण्याची संभाव्यता किती? एक फासा टाकला असता समसंख्या मिळण्याची संभाव्यता किती? सम कोणत्या यातल्या? 2, 4 आणि 6. किती आहेत सम? 3. 6 पैकी 3, 3 एके 3, 3 गुणे 6, 1/2. समजलं? आता 2 फासे टाकले असता बघा, 2 फासे टाकले असता समान अंक मिळायचे. 2 फासे टाकला असता काय होतं बघा, नमुना अवकाश कसा काढायचा. 2 फासे टाकलेत आपण, पहिल्यावरती 1 पडला, दुसऱ्यावर पण 1 पडल, बरोबर का? दोन्हीवर 1-1 पडू शकतात. पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, 1 4, 1 5, 1 6 असे पडू शकतात, बरोबर? पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6, 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 आणि 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. किती होतात? 1 फासा टाकल्यावर किती झाल्या त्या? 6. आता 2 फासे टाकल्यावर 6 चा वर्ग 36 होतात. 3 टाकल्यावर किती होतील? 3 फासे टाकल्यावर किती होतील? एकूण नमुना अवकाश किती मिळेल? 216. 6 चा घन 216 मिळते. इथं 36. बघा, आता प्रश्न दिला आपल्याला, 2 फासे टाकला असता दोन्हीवरही समान अंक. समान अंक बघा बरं कुठं आहे? आहेत का? 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5 आणि 6 6. किती वेळा आले समान अंक? 1 2 3 4 5 6. किती वेळा आले? 6 वेळा आले. किती पैकी? 36 पैकी 6. 6 1 6, 6 6 36. म्हणजे उत्तर आलं 1/6. समजलं? दोन्हीवरही समान अंक. झालं ना? बघा पुढचा प्रश्न, 2 फासे टाकले असता दोन्हीवरही विषम अंक मिळण्याची संभाव्यता किती? दोन्हीवर पण विषम पाहिजे. आता बघा, दोन्हीवर पण काय पाहिजे? विषम अंक. मग इथं 2 सुरुवात म्हणजे हा समांक आहे, याच्यातलं काहीच बघायचं नाही आपल्याला. इथं 4 आहे, 4 च्या ओळीतलं येईल का काही? काहीच नाही ना. 6 च्या ओळीतलं येईल का काही? कारण 6 सम आहे ना, येणार नाही. दोन्हीवर विषम म्हणजे 1 आणि 1 आहे विषम, दोन्ही पण 1 आणि 3 आहे विषम, 1 आणि 5 विषम आहे. नंतर 3 आणि 1, 3 आणि 3, 3 आणि 5, 5 1, 5 3, 5 5.
1 2 3 4 5 6 7 8 9 किती पैकी 36 पैकी 9 वेळा होतंय असं की विषम अंक येतात दोन्हीवर 9 1 9 9 चौक 36 म्हणजे उत्तर आलं 1/4 दोन्हीवर पण विषम अंक मिळण्याची संभाव्यता. समजलं? पुढचा प्रश्न 2 फासे टाकले असतात दोन्हीवरही मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती? मूळ संख्या त्यासाठी मूळ संख्या माहित पाहिजेत. दोन्हीवरही मूळ संख्या. आता बघा बरं इथं 1 आहे, 1 मूळ संख्या आहे का? मुळे नाही संयुक्त नाही म्हणजे या गटातलं एक येणार नाही बरोबर. पुढं 4 ही मूळ संख्या आहे का? नाही, या गटातलं काहीच येणार नाही. 6 मूळ संख्या आहे का? नाही, या गटातलं काहीच येणार नाही. म्हणजे राहिलं 1 2 3 मधलं बघायचं. मग 2 आणि 1 1 नाहीच ऑलरेडी. 2 2 आहे मूळ संख्या 2 2 आणि 3 आहे 2 आणि 5 आहे मूळ संख्या. पुढं 3 आणि 2 3 3 आणि 3 5 5 2 5 3 5 2 3 आणि 5च मूळ संख्या 2 3 आणि 5 आलेले अंक आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 किती पैकी 36 पैकी 9 1 9 9 चौक 36 संभाव्यता झाली 1/4 दोन्हीवरही मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता 1/4. समजलं? 2 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत. दोन फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता किती? प्रश्न आला आता झालेल्या पेपरला प्रश्न आला होता. 2 फासे एकाच वेळी टाकले असता वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता किती? एक 1 2 6 1 7 2 6 8 6 3 9 6 4 10 5 6 11 6 6 12 13 बेरीज होते का? कुठं होणारच ना 13 बेरीज. किती? 6 पर्यंत अंक म्हटल्यावरती म्हणजे संभाव्यता किती होईल? 0. 13 बेरीज कोणत्याच दोन अंकांची होत नाही 1 ते 6 पैकी म्हणून 0 संभाव्यता.